केवढंसं होतं ग माझं पिल्लू. आणि आता किती मोठा झालायस. अरे लग्नाच्या वयाचा झालास. पण एवढा मोठा झाला तरी अजून तेवढी समज नाही आली तुला. म्हणजे काय, आई आहे मी तुझी. तुझं चांगलं वाईट तुझ्यापेक्षा जास्त मला कळतंय. म्हणून तर सांगते, जरा 5 मिनटं वेळ काढ आणि इकडे येऊन बस. म्हणजे तुझं नेमकं काय चुकतंय ना ते मी तुला सांगेन. अरे हो, मला माहिती आहे मोठा झालायस तू. आणि आता 2 दिवसावर तुझं लग्न पण आलंय. अरे आई आहे मी तुझी. तुझ्या चांगल्याचाच विचार करणार ना नेहमी. कसं वाईट येईल रे माझ्या मनात. आणि मी तुला रागराग केला तो चांगल्यासाठी केलाय. तुझं पुढचं सगळं चांगलं व्हायला हवं ना. आणि एवढं तर तुला कळतंय ना. हे बघ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेत. आता मला ना ते असं टिपिकल बोलायला लावू नकोस हं. अरे तुझी आई आहे म्हटल्यानंतर तुझं चांगलं वाईट कशात आहे हे मला नाही कळणार तर कोणाला कळणार. म्हणून परत सांगतेय, जरा 5 मिनटं मला वेळ दे तुझा. फक्त 5 मिनटं. बघ मी तुला काय सांगते ना ते तुला नक्की पटेल. आणि मग पुन्हा तू अशी चूक करणार नाहीस. नशीब तेवढं तरी कळतंय. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी. बसा साहेब. माझं बाळग ते. एवढूसा होतास आणि आता केवढा झालायस. होणारच मोठा. लग्नाच्या वयाचा झालास. पण माझ्यासाठी अजूनही छोटंसं पिल्लूच आहेस. मग सोडते की काय तुला. चल बस. शाळेत असताना जसा अभ्यास घ्यायचे ना तसा अभ्यास घेणार आहे. बैस मुकाट्याने.